मनोज जरांगे मुंबईकडे निघाल्यानंतर मराठा समाजाचा पाठिंबा वाढत चाललाय। अनेक गावांमधून तरुणाई जरांगेंच्या आंदोलनात सहभागी झाली आहे। त्यातच आंदोलनाकडे पाठ फिरवणाऱ्या आमदार खासदारांना जरांगेंनी इशारा दिलाय। तेच लक्षात येईल ना मग आता समाजाच्या, त्याच्यासाठीच बोललोय ना मी। केलं सहकार्य तर आयुष्यभर त्यांना विसरणार नाही केलं तर कमीत कमी समाजात ते उघडा तरी पडेल ना, हे गरजेचं आहे। त्यांचे नेते सगळे एका जुटीने लढत आहेत आणि यांनाच काय झालं तर ते उघडं आता आम्हाला गरज आहे बुवा। सरळ सांगतो, राजकीय पक्षातले मराठे, सगळ्या पक्षातले सत्ताधारी विरोधक आणि श्रीमंत मराठे यांची आम्हाला गरज आहे। जरांगेंच्या इशाऱ्यानंतर आमदार खासदारांवर मराठा समाजाचा दबाव वाढतोय। त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार खासदारांची रीग लागली आहे। बीडचे आमदार संदीप क्षीरसागरांनी अंतरवाली सराटीत जाऊन थेट मनोज जरांगेंची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दिलाय। एवढंच नाही तर क्षीरसागर मराठा बांधवांसोबत रॅलीत सहभागी झाले। लोकांमध्ये उत्साह आहे। मागच्या वेळेस जेव्हा मनोज दादांनी जेव्हा हे आंदोलन छेडलं होतं आणि लोक जमले होते, त्याच्यापेक्षा दुपटीने लोक इथं आज उतरताना चित्र निश्चितपणे दिसून येईल। आज हा आनंदाचा दिवस आहे। आज लोक सगळे रस्त्यावरती उतरलेत आणि विश्वासाने उतरलेत की आज ज्या परत मनोज दादा हे मुंबईला चाललेत तर मनोज दादा आरक्षणासंदर्भात नक्कीच निर्णय करून येतील। इतकंच नाही तर बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनीही जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। त्याबरोबरच माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं जाहीर केलंय। तर गेवराईचे आमदार विजयसिंग पंडित यांनी आठवड्याभरापूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चलो मुंबईचा नारा दिलाय। तर मतदारसंघात ठिकठिकाणी जरांगेंना पाठिंबा देण्यासंदर्भात बॅनर लावण्यात आले। फक्त बीडच नाही तर धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनीही फेसबुक पोस्ट करत जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। तर ओमराजे निंबाळकरांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर सरकारनं तातडीनं तोडगा काढण्याची मागणी केली आहे। केवळ शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनाच नाही तर काँग्रेसनंही जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे। तर त्यांनी संघटित पद्धतीनं ते पुढे जात आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की परमेश्वर चरणी प्रार्थना आहे, गणेशच्या चरणी प्रार्थना आहे की हे आंदोलन यशस्वी व्हावं। त्यावेळेस सरकारने सुद्धा असा काही गोष्टी केल्या पाहिजे की त्यावेळेस एवढा समाज संघटित पद्धतीनं येतो आहे तर त्याच्या ज्या विनंती आहे, त्याचा जो आग्रह आहे, त्याच्या ज्या मागण्या आहे त्याला मान दिला पाहिजे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला फक्त राजकीय क्षेत्रातूनच नाही तर गाव खेड्यातून मोठा पाठिंबा मिळतोय। राज्यभरातून मराठा समाज गाड्या भरून मुंबईच्या दिशेनं निघालाय। त्यामुळे जरांगेंना वाढता पाठिंबा आणि वाढत चाललेला मराठा समाजाचा दबाव यामुळे सरकारनं आंदोलन थांबवण्यासाठी तोडगा काढणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।